नमस्कार मंडळी, अयंगार बेकरीमध्ये भेटतो ना अगदी त्याच चवीचा रवा केक कुठलीही तामझाम न करता झटपट घरी कसा तयार करायचा आज मी तुमच्याशी तेच शेअर करणार आहेत। घरातली कुठलाही एखादा पेला घ्यायचा, त्या पेलाने सर्व साहित्य मापून घेतलेलं आहे। एक पेला इथे मी जाड रवा घेतलेला आहे, तुम्ही बारीकही यूज करू शकता। त्याच पेल्याने अर्धा पेला इथे मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे आणि त्याच पेल्याने पाऊण पेला इथे साखर घेतलेली आहे। अगदी बरोबर गोडीला होतो पाऊण पेला साखर वापरलेली आहे। 2 ते 3 वेलची इथे मी सोलून त्याचे दाणे वापरलेले आहे। 2 चिमूट इथे मी मीठ घातलेलं आहे। ह्यामध्ये पाव पेला, त्याच पेल्याने पाव पेला दूध टाकलेलं आहे। पाव पेला इथे आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे। हे सर्व साहित्य मोठ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। 7 ते 8 इथे व्हॅनिला इसेन्स टाकलेले आहे, त्यांनी छान असा स्वाद ह्या केकला येतो। आता ह्याच पेल्यामध्ये आपल्याला पाव पेला तेल घ्यायचं आहे। खाण्याचं जे आपलं रेग्युलर ऑइल असतं हे पाव पेला तेल मी इथे वापरलेलं आहे, रिफाइंड ऑइल, आणि पाव पेला इथे तूप वापरायचं आहे। पाव पेला तेल आणि पाव पेला तूप इथे मी घेतलेलं आहे। तर हे सर्व साहित्य ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आता आपल्याला हे सर्व साहित्य बारीक असं दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। आता हे बारीक असं वाटून घेतल्यानंतर बघा, आता हे जे मिश्रण आहे हे थोडंसं आता घट्टसर आहे, तर ह्याच्यामध्ये अजून पाव पेला दूध मी ॲड करून घेणार आहे। म्हणजे टोटल असं जे आहे दुधाचं प्रमाण मला इथे अर्धा पेला दूध हे लागलेलं आहे। सर्व साहित्य अगदी बरोबर प्रमाणबद्ध पद्धतीत आहे, तर ह्या हिशोबानेच तुम्ही साहित्य जे आहे हे यूज करा। तर बघा, पुन्हा एकदा हे मिक्सर जो आहे मी हा फिरवून घेणार आहे आणि छानसं असं हे साहित्य वाटून घेणार आहे। आता हे जे साहित्य आहे ना, वाटलेलं रवा जो आहे हा भिजण्यासाठी एक 5 ते 10 मिनटं सोडून द्यायचं आहे, तसंच रेस्टसाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत साईड बाय साईड आपल्याला एक कढई प्रीहीट करून घ्यायची आहे गॅसवरती आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे। तर आता ही कढई तापत आहे तोवर आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक लावायचा आहे त्या भांड्याला आता ऑइलनी मी ग्रीस करून घेतलेलं आहे। छानपैकी ऑइलिंग असं ह्या भांड्याला करून घ्यायचं आहे आणि जे आपण मिक्सरमध्ये वाटलेलं साहित्य आहे ना ते एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये एक छोटा चमचा जे आहे बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे। तर आता हे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे सर्व मिश्रण। आणि हे जे फेटलेलं मिश्रण आहे लगेचच आपल्याला जे ऑइल ग्रीस करून घेतलेलं भांडं होतं केकचं, तर त्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे मिश्रण आहे हे टाकून घ्यायचं आहे। तर बघा, हे सर्व साहित्य जे आहे आता मी हा केकचं मिश्रण जे आहे ह्या भांड्यामध्ये आता मी हे ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। तर आता हा जो ट्रे आहे तो एकदा दोनदा असं छानपैकी टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याच्यातली जी एअर आहे ही रिलीज होते। तर आता हे जे भांडं आहे ना, आता प्रीहीट करून घेतलेली जी कढई आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे भांडं ठेवून द्यायचं आहे। एक 10 मिनटं, सुरुवातीची 10 ते 15 मिनटं आपल्याला हे मोठ्या गॅसवरती आपल्याला हे जे आहे केक बेक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढील 20 ते 25 मिनटं आपल्याला बारीक कसा मीडियम गॅसवरती हा केक बेक करून घ्यायचा आहे। बघा, छान असा केकला कलर आलेला आहे। साधारण मला ह्याला 35 ते 40 मिनटं ह्या केक बेक होण्यासाठी लागलेली आहेत। तर आता हा केक छानपैकी थंड होऊ द्यायचा आहे। एक अर्धा 1 तासानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे। तर बघा, हा मी आता केक छानपैकी थंड होऊ दिला। एक ह्यामध्ये एक टूथपिक टाकून बघितली, टूथपिक क्लिअर निघाली म्हणजे आपला केक छानपैकी बेक झालेला आहे। तर आता हे जे भांडं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला सुरीच्या साहाय्याने ह्याच्या कडा ज्या आहे ह्या रिलीज करून घ्यायच्या आहेत। म्हणजे सुरी बघा साईडने अशी फिरवली की छानपैकी केक जो आहे हा आपल्याला डिमोल्ड करता येतो। आता छानपैकी कडा रिलीज झालेल्या आहेत। केकचं भांडं पालतं टाकून घेऊन त्यावरती थोडंसं टॅप करून घेतलं तर इझिली असा हा आपला केक जो आहे हा छानपैकी बेक झालेला आहे, तो ह्या भांड्यातनं बाहेर निघतो। बघा, आपला छानपैकी केक आता बेक झालेला आहे, रवा केक। आता तुम्ही बघू शकता छान असा कलर त्याला आलेला आहे। तर आपण ह्याचे जे आहे आता पीसेस करून घेणार आहोत। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ह्याचे पीसेस कट करून घेऊ शकता, बारीक जाड, तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे केकचे पीसेस काढून घेऊ शकता। बघा, असा छान असा चवीला असा हा रवा केक लागतो। एकदा तुम्ही नक्की करून बघा, झटपट असा हा तयार होतो। घरच्या घरी
खूप अगदी स्वस्त असा तुम्ही केक बनवू शकता आणि हा एन्जॉय करू शकता। बघा मस्तपैकी आता हा केक मी कट करून घेत आहे, त्याचे पीसेस अशा प्रकारे तुम्ही काढून घेऊ शकता। तर आता घरच्या घरी तुम्ही केक बनवा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर मला नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। जास्तीत जास्त आपले व्हिडिओ जे आहे हे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।